खरं तर 10वीची परीक्षा म्हटलं की स्पर्धा ही आलीच. मात्र सोलापुरातील निकिता कुचेकर हिने 10वीमध्ये सर्वच विषयात 35 पैकी 35 मार्क घेतलेले आहेत. खरं तर हा जो परफॉर्मन्स आहे की एका सर्वच विषयात समान मार्क घेणं हा एक वेगळा विक्रम मानला जातो. तुला 35 पैकी 35 मार्क सर्वच विषयात पडलेत. काय कशा पद्धतीचा तुझा अभ्यास तू केलेला होता आणि नक्की कुठे कमी पडली आणि काय तुझं एकंदरीत वाटतं ह्या 35 पैकी 35 मार्क पडलेत सगळ्या विषयात? मी मी घेणारच नव्हते ॲडमिशन, पण सर लोकांनी हे आग्रह केल्यावर मग ॲडमिशन घेतलं. आई वडिलांनी धीर दिला, पुन्हा सर लोकांनी दिला, मुख्याध्यापकने दिले, पुन्हा असं म्हणजे समजाने धीर दिल्यावर मग ॲडमिशन घेतलं. मग माझ्या ह्याच्याने मी अभ्यास म्हणजे मनाने अभ्यास केला, तेवढंच जेवढं येतं तेवढं केलं. तू का बरं घेणार नव्हती ऍडमिशन म्हणजे 10वीला? काय भीती होती म्हणून? म्हणजे आजारी होते आणि म्हणजे नापास होईल ह्याची भीती होती. मग सर लोकांनी वगैरे मग आई वडिलांनी धीर दिल्यावर मग घेतली ॲडमिशन. मग आमची घरची परिस्थिती पण गरीब होती, मग त्याच्यामुळं घ्यायचं नव्हतं. मग सर लोक म्हणले तुझी ॲडमिशन काय पूर्ण 1 वर्ष हे होते बुडते म्हणून घ्यायला लावलेलं सरांना. काय करते तू वडील तुझे? सेंट्रिंगला जाते. आई घरगुती जाते. पण मग अभ्यास तू केला होता का वर्षभरामध्ये सगळ्या विषयांचा? थोडा थोडा केलता, जसं होईल तसं केलता. मग केल्यावरच तेवढे पडले. वाटलं होतं का की सगळ्याच विषयात समान मार्क पडतील असं? नाही, तरी पडले, जसे मनात होते तसे पडले. खरं तर निकिताची आई आहे. खरं तर तुम्ही दोघंही काम करून तिला शिकवता आहात. 35 पैकी 35 मार्क सर्वच विषयात पडलेले आहेत. मार्क जरी कमी असले तरी त्याचे समान मार्क पडलेले आहेत, त्यामुळे तिचा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. तिला काय तुम्ही सल्ला द्याल? शिकावा अशी इच्छा आहे तिला शाळा. तुम्ही काय करता काम आणि कसं तिला वाढवलं तुम्ही? म्हणजे आम्ही दोघं बी कामाला जातो ना. दोघं बी जातो कामाला. निकिताचे वडील आहेत. काय तुम्ही काम करता आणि काय आता तुमची इच्छा आहे पुढे निकिताच्या बाबतीतली? आता मी काम म्हणलं तर मी सेंटरिंग काम करतो, नाईटला मार्केटमध्ये हमाली काम करतो. कारण कसं आहे, मला 2 मुली आणि 2 मुलं असे 4 लेकरं आहेत माझी. आणि हिला कसं आहे, पहिल्यापासून हृदयाचा आजार आहे, त्यावेळेला मी कुठल्या गोष्टीला फोर्स करतो काय नाही. मग हिचं कसं असते 6 महिन्यातनं 2 महिने हिनं आजारी पडतीस. त्यावेळेला आम्ही शिक्षकाला म्हणलो, मी शिक्षक काय म्हणले, तिचं 11वी 10वी वर्ष फेल जाण्यापेक्षा जेवढा होईल तेवढा हिला अभ्यास करू द्या. मग आम्ही काय केलं, जसं होईल तसं तिने अभ्यास केली. हे शाळा तर मुलगाही बोलली सोडा त्या दिवशीनं, पण होईल तेवढा अभ्यास करून तिने 35 गुण मिळवले. आनंद वाटतोय आई वडील? आनंद वाटणार ना आई वडिलांना. तरी आजारी असून तिने करत होती, तरी घर काम करते, सगळं करते. पुन्हा आता शिकवणार का तिला? हां, शिकवायचं आहे ना. आता जर शिकवायचं म्हणलं तर माझं कसं आहे, तिच्या आजारमुळं मला तिला भरतीलाच उभा करायचं आहे, दुसरं काय नाही. आपण पाहतोय खरं तर ती आजारी असताना एक दुर्धर आजार असताना तिने 10वीमध्ये जे आहे ते सर्वच विषयात 35 पैकी 35 मार्क जे आहेत, 100 पैकी 35 मार्क जे आहेत ते घेतलेले आहेत. आणि त्यामुळे तिच्या आई वडिलांना तिचा अभिमान आहे, कारण ती आजारी असताना सुद्धा तिने हे यश जे आहे ते संपादन केलेलं आहे. जरी हे यश काठावरचं असलं तरी तिच्या आजाराच्या दृष्टीने आणि तिच्या एकंदरीतच या वर्षभरातल्या सगळ्या आजारातून ती जात होती, त्यामध्ये हे यश जे आहे ते तिच्यासाठी खूप मोठं यश जे आहे ते त्या कुटुंबासाठीच या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.